काय घमघमाट येतोय ना शिराळ्याच्या भाजीचा, वासानेच भूक लागली. ए स्वीटू, चपाती भाजी झाली असेल तर दे ना मला. 2च मिनिटं झालं. हा हा. हे ऐकलं ना तर बरं होईल. हे काय किती धूळ आहे. काय झालं आई? काही नाही ग, तुझे दादा काही न खाता पिता गेले. 4 चपाती खाऊन जा म्हटलं तर नाही, उशीर होतोय म्हणून निघाले. डबा तरी घेऊन जायचा ना, तू त्यांच्या आवडीची शिराळ्याची भाजी करते पण नाही गेलेच. बरं बाहेर काही खायला नको असतं म्हणजे दिवसभर उपाशी राहणार, ऍसिडिटी होणार. आता त्यांना त्रास झाल्यावर काय करायचं? ए स्वीटू, झालं काय ग? हो झालं झालं, थांब. हा. हे घे आणि सांग मला कशी झाली ते. वा, मस्त झालाय. हो. ए स्वीटू ऐक ना, तू दादांचा डबा घेऊन जाशील का? हो. आत्ता आवरून निघालीस ना तर दुपारपर्यंत पोहोचशील, म्हणजे त्यांना शिराळ्याची भाजी खाता येईल. मी जाते, तू काळजी नको करू, लगेच निघते. स्वीटू, हा आले, थांब. स्वीटू आले. चपाती पण घेऊन जा. आई घेतली. हा घेतलीस ना. येत हो. काय काय झालं? बघू. हा काय आलं बहिणी? हे बघ. अरे देवा, काय झालं आता? फाटली की काय उडली? अगं ठीक अरे आहे. देवा, आता शिवत बसावं लागेल नाही का? थांबा थांबा बहिणी. थांब 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 थांब. पिन लावून होईल. असू दे. हो हो हो. बघू. नीट घ्या. नीट आहे. हा, ठीक आहे बहिणी. हा बरोबर. अय्या, हा कोणासाठी? 2 डबे? 2 डबे का नेतेस? हा. हा डबा माझ्यासाठी आहे. तो दुसरा डबा माझ्यासाठी आहे, मला पाहिजे. दे ना डबा, दे. घे. चला येतो मी. गरम आहे. तू हे घे धर. हो. आणि तू आलीस ना संध्याकाळी की मी ओढणी शिवून देते हा तुला. सांभाळून जा गं. हो. हा. चिन्या, तुला खरंच न्यायचा का डबा? हो, मी दुपारी जेवायला येणार नाहीये ना. हा बरोबर आहे. चल मी निघते. बाय. छोटू. हा? मला माहितीये तो डबा कोणासाठी भरलायस ते. उगाच नाही आईला खोटं सांगितलं मी. जा स्वीटू जा, तुझ्या ओमला शिराळ्याची भाजी देऊन ये. थँक्यू. जा, उशीर होईल. हो बाय. वेडा. अरे दादा, या 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 प्लीज, लाजू नका. अटेन्शन अटेन्शन एव्हरीबडी. तर दादा या, असे पुढे. तर हे दादा साळवी आजपासून आपल्याला आपलं अकाउंट सांभाळायला मदत करणार आहेत. दादा अकाउंट्स डिपार्टमेंट मधला खूप दांडगा अनुभव आहे त्यांचा. साधारण किती वर्ष दादा? 30 वर्ष. 30 वर्ष अकाउंट हँडल केलं एका कंपनीचं. वा. आमच्या खानविलकर ग्रुपला तुमच्या या अनुभवाचा खूप फायदा होईल यात शंकाच नाही. अर्थात अर्थात. दादा, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही हे प्रपोजल स्वीकारलं त्याबद्दल मी आपली खरंच मनापासून आभारी आहे. तर आज मी दादांना 2 शब्द बोलायची विनंती करते. मी काय बोलू? या हो या. नमस्कार. माझं नाव वसंत साळवी. अकाउंटची मला खूप आवड आहे.
आणि हे काम मी ह्या कंपनीत अगदी मनापासून करेन. शे काय कॉफी केलीस रे ही? तुला कळत नाही सकाळी सकाळी मला कडक कॉफी लागते? काय रे तुला माहित नाही का मॅडमला कशी कॉफी लागते ते? हा चल निघ. मॅडम मला माहिती तुम्हाला कशी कॉफी आवडते ते मी बनवू तुमच्यासाठी कॉफी. काही गरज नाही. कॉफी मध्ये कॉफी घालायला विसरतोस तू कधी कधी. दादा तुम्ही प्लीज माझ्यासाठी कॉफी करून आणा. नाही काय तुम्हाला घरकामाची सवय आहे ना, त्यामुळे म्हटलं की तुम्हाला एक कॉफी वगैरे व्यवस्थित करता येत असेल तर छान अशी कॉफी करून द्या मला. काय सकाळी सकाळी कडक कॉफी घेतली नाही ना तर डोकं दुखायला लागतं माझं. मी करतो कॉफी. कुठे जायचं? दिसले. आई ग नमस्कार. दूध आहे का? कॉफी देऊ का तुम्हाला? नाही मला नकोय. मालविका मॅडमने कॉफी तयार करायला सांगितली. मी बनवून देऊ का? नाही नाही मालविका मॅडमने कॉफी करायला सांगितली त्यांच्यासाठी. माझ्या हातून कसा सटकला? अरे बापरे कसला आवाज झाला? हा कप कसं काय फुटला? अहो यांच्या हातून फुटला. किती महागातला कप होता तो. आता सगळा सेट बिघडणार ना. कळत नाही तुला? मॅडम त्यांची काही चूक नाही. माझ्या हातातून कप पडला. मी त्याची नुकसान भरपाई द्यायला तयार आहे. काय झालं माझ्या हातातून कसं सटकलं मला खरंच कळलं नाही. कंपनीच्या कपचा सेट होता. अकाउंट्स डिपार्टमेंट मग कंपनीचं नुकसान होणार ना. तर आधी कॉफी करता येत नाही तुम्हाला. एनिवे तू आवरून घे रे सगळं. आपण तुमचं केबिन बघायला जाऊ. या माफ करा. या 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 दादा या. अरे लाईट्स नाहीत का या रूम मध्ये? मोहित लाईट्स कुठे आहेत या रूम? हा दादा ओके. तर हे तुमचं केबिन. अरे बापरे खूपच घाण आहे ना इकडे. ऍक्च्युली दादा तुम्हाला माहितीये मी तुम्हाला ही रूम क्लीन करून देणार होते म्हणून मी लवकर आले. पण बघितलं ना क्लिनिंग स्टाफ अजून आलेला नाही म्हणून म्हटलं की तुम्हाला बाहेरच बसूया सगळ्यांबरोबर. पण तुमचा मान तुमचा एक्सपिरियन्स बघता सगळ्यांबरोबर बसून तुम्ही काम करणं योग्य नाही आणि तुम्हाला त्यासाठी वेगळी वर्किंग स्पेस देणं हे माझं कर्तव्य. म्हणून खरं तर तुमच्यासाठी ही जागा फक्त तुम्हाला ही साफ चालेल. हवं तर मी मदत करते तुमची. ते हे घ्या. अरे तुम्हाला खोकला पाणी घ्या ना. पाणी नाही घ्या तुमच्याकडे? अरे दादांच्या रूम मध्ये पाणी आणून ठेवा. त्यांच्या केबिन मध्ये पाणी घेऊन ये राकेश. दादा काय अरे ओके? दादा तुम्ही हे सगळं साफ करून मगच कामाला लागा. हा म्हणजे काय तुम्हाला फ्रेश वाटेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. खूप धूळ आहे. स्वीटू हाय मॅम. अरे तू काय नोकरी परत जॉईन केलीस की काय? नाही सगळे साळवी खानविलकरांकडेच कामाला लागणार वाटतं. नाही मॅम मी दादांना डबा द्यायला आले होते. अरे हो दादा ना कामात आहेत अगं. आणि तुला तर माहितीये अगदी इमर्जन्सी असेल तरच आपल्या गेटमधून आतमध्ये सोडतात भेटायला. विसरलीस की काय तू? डबा कुठे ठेवतात स्टाफचा? इथे.
मग तिथे ठेव, ते घेतील आणि खातील. मी काळजी घेईन त्यांची. मॅम ऍक्च्युली ना त्यांना माहित नाहीये की मी येणार आहे, म्हणून मला त्यांच्या हातात द्यायचा होता डबा, नाही तर त्यांना कळणार नाही ना. आता काय अशा 200 पिशव्या आहेत की काय तुमच्याकडे? ही एक पिशवी बघितली की ओळखतील आपलाच डबा आहे आणि घेतील बरोबर. मी सांगेन हवं तर त्यांना. थँक्यू मॅम. ऐक ना, आता तू खानविलकरांच्या फॅमिलीचा भाग आहेस, तर जरा तू अशी सतत दादांना टपा द्यायला वगैरे ऑफिसमध्ये येणार असशील तर स्वतःकडे लक्ष दे. म्हणजे तू आपलं जिम जॉईन करतेस का? मी तुला फ्री मेंबरशिप देते. तू तसंही तुला मिळणारच आहे. थोडा एक्सरसाइज करशील, असं दंड सुटलेलं पोट जरा कमी होईल, प्रेझेंटेबल दिसशील, म्हणजे आपल्या ओमला जरा शोभून दिसशील. हा? काय हे काय आहे? मॅम तुझे फाटलेले कपडे घालून ऑफिसमध्ये नको येत जाऊ. तुझ्याकडे पैसे नाही आहेत का नवीन कपडे घ्यायला? नाही मॅम, नाही 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 प्लीज. तू प्लीज जरा काळजी घे. हा अगं, डबा ठेवतेस ना? सॉरी मॅम. राजेश, राजेश, अरे तू पण तुषार, घे घे अजून घे. ओम, हा, एक न्यूज कानावर आले आहे. काय? यू आर इन लव. तू प्रेमात पडला आहेस? कुठनं आली तुझ्या कानावर ही न्यूज? कोण आहे ते लकी गर्ल? अवनी. ओमनी? येस. आता ओमची चॉईस म्हणजे मॉडर्न असणार, ब्युटिफुल असणार. कोणी बघ ना, बघू जरा. चेक करून येत आहे. कोणीच नव्हतं. कोणीच नाहीये. अरे झालं नाही का काम सुरू अजून? ते कामाला सुरुवात नाही झाली. ते काय झालं, सगळ्या वेळ साफसफाई करण्यातच गेला. सॉरी मॅडम. अहो सॉरी काय दादा, प्रत्येक माणसाची एक शिस्त असते आणि तुमच्या शिस्तीप्रमाणे तुम्ही ही सगळी रूम क्लीन करून मगच कामाला लागणार, हे मला आवडतं. माझी मॉम मला नेहमी सांगते, जिथे स्वच्छता असते ना तिथे लक्ष्मी वास करते. टेक युअर ओन टाइम, सगळं स्वच्छ करून मगच कामाला लागा. अरे 1:30 वाजत आला दादा, जेवणाची वेळ झाली. तुमचं जेवणाचं काय? डबा आणलात ना? नाही, ते काय झालं की सकाळी घरातून घाईत निघालो, हा. डबा आणायचा राहिला. उद्यापासून आणेन मी. बर, मी माझं डाएट फूड मागू का तुमच्यासाठी? हो, असं बघू नका, टेस्टी असतं पण जरा एक्सपेन्सिव्ह असतं. नाही काय,
1300 रुपये वगैरे डबा असेल. 1300 रुपये? काय म्हणाला? चालेल ना? नाही नाही नको, नाही नको मॅडम. अहो 1300 रुपयामध्ये आमचं 15 दिवसाचं किराणा मालाचं सामान येतं. एवढं महागडं जेवण नाही परवडणार मला. हवं तर मी माझा डबा देते तुम्हाला. मी उपाशी राहीन. नको, खरंच. ओके, टेक यू ऑन टाइम. थोडस खा ना. नाही नको. थोडस. अगं नाही नाही नको नको. ओम थोडं थोडं थोडस प्लीज. मला भूक नाहीये. ओके. गाईज एक्सक्यूज मी आलोच. कुठे आहे तसं? आलोच. तू बस बस, तू एन्जॉय कर. आलोच मी. ऐक ना विजय सर, हा कोणाचा डबा आहे? सर स्वीट वाली होती. ओके जा. एकही रिक्षा का दिसत नाहीये? ओम, तुला तर भूक नव्हती ना? ऍक्च्युली त्या भाजीच्या अरोमाने मला आत्ताच भूक लागली. कोणती भाजी आहे रे? ही कळत नाही ऍक्च्युली, पण भारी आहे, एकदम मस्त आहे. रिक्षा रिक्षा. अहो ताई, तुम्हाला माहित नाही का? आवाज रिक्षावाल्यांचा संप आहे. एकही रिक्षा भेटणार नाही. थँक्यू. आता चालतच जायला लागणार आहे स्टेशन पर्यंत. काय? तू चल बस गाडीत, स्टेशन पर्यंत सोडतो. तू कसं काय इकडे? तुझा पाठलाग करत आलो ना. तुम्हाला भेटली नाहीस आणि तशीच निघालीस. म्हटलं ओके चला. तुला कसं कळलं मी ऑफिसला जाऊन आले ते? तुझ्या हातच्या पोळ्या आहेत माझ्या, त्यांनी सांगितलं मला. चल पटकन, मी तुला सोडतो. ऊन लागतंय. अरे नाही नको. चल ना, कशाला उन्हाचं चालत जातेस एवढं? ऐक ना. पण तू मित्रांना सोडून का आलास? मित्रांना सोडून का आलास म्हणजे? याचा अर्थ तू मला बघितलंस माझ्या मित्रांबरोबर, तरी तू मला भेटली नाही. सॉरी. काय सॉरी? सॉरी. ओम काय? ओम ओम ओम. एक मिनिट. ओम हे ओम. काय आहे? काही नाहीये ओम प्लीज. ह्याच्यामुळे तू मला भेटली नाहीस? तू एकटा असतास तर भेटून गेले असते, पण एक मिनिट. माझे मित्र होते, त्यांच्या समोर कसं म्हणून तू भेटली नाहीस मला? अरे असं कसं? पहिल्यांदाच मी त्यांना भेटणार आणि मग जरा व्यवस्थित असायला पाहिजे तू आपण. व्यवस्थितच आहेस भेटू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू त्यांना भेटली नाहीस म्हणून मला राग नाही आला. तू मला भेटली नाहीस म्हणून राग आला मला. पण तुला भेटायचं म्हणजे त्यांच्या समोरच यावं लागलं असतं आणि मग तू काय म्हणून ओळख करून दिली असतीस माझी की माझी कोण आहे? कोण नाही?
ती माझी गर्लफ्रेंड आहे स्वीटू. तुझ्याबद्दल कोण कसा काय विचार करतंय यांनी मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी तू खूप महत्वाची आहेस. ज्या पद्धतीने तू सगळ्या गोष्टी हँडल करतेस ना, तू कूल नाहीस, तू सुपर कूल आहेस. कळलं? तू जे काही करतेस ना त्यात मेलडी आहे, त्यात ग्रेस आहे. आणि यापेक्षा महत्वाचं म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे स्वीटू. आपल्यातल्या या फरकामुळे तू माझ्यापासून कधी लांब जायचं नाही स्वीटू. आणि मला भेटणं टाळायचं नाहीये. प्रॉमिस? प्रॉमिस.